A clap offering to the Lord. We thank God for these testimonies. इन अद्भुत साक्ष्यों के लिए परमेश्वर का धन्यवाद करेंगे। Our God is good God, हमारा परमेश्वर भला है and He loves us, and that's why we are here in His presence. हमसे प्रेम रखता है, इसलिए हम यहाँ पर। Today, we thank God for the testimonies what God has given us. आज जो परमेश्वर ने साक्ष्य दी उसके लिए परमेश्वर का धन्यवाद करेंगे। The Lord is showing that He is coming very, very soon, or we need to be prepared for His coming. हम परमेश्वर कहता है कि वो जल्दी आने वाला है और हमें जो है उसके आगमन के लिए अपने आप को तैयार रखना है। आणि प्रभू एकच गोष्ट सांगत आहे की त्याचं येणं जवळ आहे आणि त्याच्या येण्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. Bible says in the last days He will speak with us through visions and dreams. और शास्त्र कहता है जो कुछ है वो अलग अलग सपने और अलग अलग जो दृष्टांत है उसके द्वारा बात करता है। आणि प्रभू आपल्या संगती शेवटच्या काळामध्ये दर्शनाद्वारे आणि स्वप्नाद्वारे बोलणार आहे. And here we can see last week the Lord spoke with two of the sisters about to prepare ourselves to meet Him. और यहाँ पर हम देखते हैं कि पिछले सप्ताह दो बहनों के साथ परमेश्वर जो है उसके आने के तैयारी के संबंध में उसने बातें की। आणि मागच्या आठवड्यात दोन बहिणी संगती देवा दर्शनाद्वारे बोललेला आहे त्याच्या येण्याबद्दल. So for one sister God showed that full of darkness is there and many people are there on that way of darkness. और एक बहन के द्वारा परमेश्वर ने बताया कि वहाँ पर बहुत अंधकार है। आणि एका स्वप्नामध्ये असं दिसलं की इतका मार्ग अंधारमय आहे आणि त्या अंधारमय मार्गामध्ये खूप लोक आहेत. And God showed me that, and I'm telling the people, come in that way of light. There's a light other side, and I'm forcing everybody to come there in that light. और परमेश्वर ने पास्टर के द्वारा बताया, पास्टर कह रहे हैं कि वहाँ उस मार्ग में जाने के लिए उस और एक उजियारा था उसकी ओर जाने के लिए वो कहते रहे। आणि त्या दर्शनामध्ये असं दिसलं की त्या अंधारमय रस्त्यापासून दूर होण्यासाठी तिथं पास्टरचा त्याला प्रभू त्या स्वप्नामध्ये पास्टर होते आणि ते सांगत होते की तुम्ही प्रकाशाच्या मार्गावर या. And one person is, she forgot to tell, one person is refusing to go into that light. और उसने एक बात कहने के लिए भूल गए कि एक व्यक्ति था वहाँ पे, वो उस प्रकाश की ओर जाने के लिए नकार दे रहा था या आपको रोक रहा था। So आणि त्याच्यामध्ये त्या अंधारमय रस्त्यातून एक व्यक्ती असं म्हणत होता की मी त्या प्रकाशाच्या मार्गावर येणार नाही. the word will come for you and me to come to the Lord. और वो जो शब्द है जो प्रभु के मार्ग में आने के लिए आएगा आणि वचन येणार आहे आपल्यासाठी की आपण देवबापाच्या मार्गामध्ये यायला. Every Sunday the word of rebuke, correction is coming to us. और हर सप्ताह जो है हमें अपने आप को सही करने का शब्द यहाँ पर प्रकट होता है। आणि प्रत्येक रविवारी देवापासून आपल्यासाठी एक ताडणेचं वचन येत आहे. If you and I, we are not listening, the Lord will speak through the dreams and vision. अगर आप इन बातों की ओर ध्यान ना दोगे और सुनोगे नहीं तो परमेश्वर जो है दृष्टांत और सपनों के द्वारा आपसे बातें करेगा। आणि प्रभूची वाणी जी प्रत्येक रविवारी आली येत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मग प्रभू आपल्याला अशी स्वप्न व दर्शनाद्वारे बोलणार And आहे. still if you don't listen, the death is waiting for you and me. और फिर भी अगर आप उन बातों की ओर ध्यान ना दोगे तो मृत्यु आपके लिए रुकी हुई है। आणि जर का प्रभूचं वचन प्रभूचे दर्शन ह्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं तर मरण आपल्या दारातून उभा राहिलेला आहे. Again, for second sister, God showed the same vision that the presence of the Lord is in this church. और एक और बहन को भी परमेश्वर ने यही दर्शन दिया कि प्रभु की उपस्थिति यहाँ पर। आणि मग दुसरं दर्शन पण एका बहिणीला असं मिळाले की प्रभूची उपस्थिती ह्या जागेवर आहे. And I am standing there with a white plate, and that is the manna of the Lord. If you are not going to take that manna, there is no use of coming to this place. It will be vanity in your life. और उस दर्शन में ये भी दिखाया कि वो पास्टर जो है वहाँ पर एक प्लेट है, वहाँ पर परमेश्वर का वो मन्ना जो है वो लेकर खड़े हैं। अगर उसकी ओर ध्यान नहीं देंगे
तो सारा कुछ व्यर्थ है. आणि वापस त्या दुसरं दर्शनामध्ये असं दिसलं की पास्टर ती जिन्नाच्या भाकरीची जी थाळी आहे ती दूर उभा राहिलेले आहे. So church, today there is a warning from the Lord that take a U-turn in your life and come to the presence of the Lord. मंडली, आपके लिए परमेश्वर की आज चेतावनी है कि आप परमेश्वर के मार्ग की ओर आइए. आणि आज प्रभूंनी वापस एकदा आपल्याला त्याच्या वाणीने सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या मार्गातून फिरायला. Last week also I heard around 4 to 5 young people below 50 died. पिछले सप्ताह भी पास्टर ने सुना कि 45-50 के नीचे के 5 लोग की मृत्यु हुई. आणि मागच्या आठवड्यात सुद्धा अशा बातम्या ऐकलेल्या आहेत की 50-45 मध्ये असलेले लोक त्यांचं निधन झालेलं आहे. Again I have heard the devil is breaking the marriages. और फिर से सुनाई दिया कि शैतान जो है उस विवाह को बंधन को तोड़ रहा है. आणि आम्ही सारख्या ह्या बातम्या ऐकत आहोत की कसं सैतान कुटुंबावर हमला करत आहे आणि लग्न तोडत आहे. So be alert, take a U-turn in your life and come in the presence of the Lord. और आपको जो है सचेत होना है और परमेश्वर की ओर हमें फिर से मुड़ना है. आणि म्हणून आपल्याला सावधान व्हायला पाहिजे, त्या सैतानाच्या चालाकीपासून जपलं पाहिजे आणि प्रभूच्या मार्गामध्ये यायला पाहिजे. So today, from next week onwards, I will be sharing the word about the beatitude, what Jesus spoke from on the mountain, what message he has given about 8 beatitudes. और अब से अगले सप्ताह से पास्टर जो है वो परमेश्वर की उपस्थिति में किस तरह रहना है, जो उस पर्वत से बात बताएगी उसके अनुसार बताएंगे. आणि येणाऱ्या आठवड्यापासून वापस पास्टर उपदेश करणार आहे. जो उपदेश ते करत होते त्याचे पर्वतावरचं प्रवचन त्याच्याबद्दल त्याचे जे येत होते ते वापस ते पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करणार आहे. And today, much taking time, I request Brother Amit to come and share the word of God. और ज्यादा समय न लेते हुए भाई अमित को हम लोग यहाँ शब्द देने के लिए आने की विनती करें. We'll give a clap offering to the Lord. Praise the Lord, church. प्रभु की स्तुति हो. It's a great time. ओके. जो नए लोग आए हैं उनका विशेष रूप से स्वागत करते हैं यहाँ पर. जो भी आज पहली बार इस कलिसिया में आए हैं वो दया करके खड़े रहिए. आज कोणी नवीन आलं असेल पहिल्यांदा चर्चमध्ये तर ते कृपा करून उभे राहा आणि आपलं नाव सांगा. आशा शिंदे या बहिणीचं आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करूया टाळ्या वाजून. Praise the Lord, church. परमेश्वराची स्तुती असो. It's good to be in the house of the Lord. प्रभु की उपस्थिति में रहना ये भला है. आणि देवाच्या घरात असणं ही आनंदाची गोष्ट आहे. And before I start the word, और ये शब्द बताने से पहले I would देवाच्या वचनाकडे जाण्याच्या पहिले I would really like to thank both the translators who are doing their job very well. और भाई धन्यवाद करना चाहते हैं जो अनुवाद करते हैं उनके बारे में. आणि आम्ही आमचं थँक्यू म्हणायला पाहिजे. तू म्हणतो की आम्ही ट्रान्सलेशन चांगलं करतो. And also I would like to thank the youth group also, because the chairs and every arrangement that they are doing it consistently, and we need to acknowledge that. So let's give a clap of round for the youth group. आणि खरंच आपण जे आपले क्वायर टीम आहे ते खरंच शनिवारी येऊन इथं सर्व साफसफाई करून ते सर्व जागा आपल्यासाठी रविवारी तयार करतात आपल्याला बसण्यासाठी. म्हणून त्यांचं मनापूर्वक आपण टाळ्या वाजून त्यांना आभार देऊया. कारण खरंच जर का ते आले नाहीत तर ही जागा आपल्याला सकाळी अशी वेळेवर सर्व्हिस करायला मिळणार नाही. Praise God. Before starting, something funny.
और शुरुआत करने से पहले कुछ मजेदार बातें कुछ बताएंगे। There was a service going on, like this Sunday service, इसी तरह रविवार की एक यहाँ पर ये जो सेवा कार्य है ऐसा एक चल रहा था। and उपदेश सुरू करण्या पहिले काहीतरी भाऊ सांगू इच्छित आहेत एक मजेशीर गोष्ट की अशीच एक सभा चालली होती and before the sermon, pastor said, "Let's take an offering." और उससे पहले जो है पास्टर ने कहा कि यहाँ पर जो ऑफरिंग्स है उसको ले ले। And before the offering, he said that I have 3 types of sermon to be given to. और ऑफरिंग से पहले उन्होंने कहा कि मुझे 3 टाइप के आपको वचन देने हैं। आणि सभा सुरू होण्याच्या पहिले ते म्हटले की आपण चला दान अर्पण घेऊया आणि दान अर्पण केल्याच्या अगोदर मग मी तुम्हाला 3 प्रकारचे उपदेश करणार आहे। A 15-minute sermon will cost 1,000 rupees. 15 मिनट का जो सरमन होगा उसकी कीमत 1,000 रुपया रहेगी। आणि 15 मिनिटाचा उपदेश आहे त्याची किंमत 1,000 रुपये असणार आहे। 30-minute sermon will cost you 500 rupees. 30 मिनट की जो सेवा कार्य होगा उसकी कीमत 500 रुपया आणि होगी। 30 मिनिटाची जर का उपदेश असेल त्याचे 500 रुपये। And 1 hour service will cost you 100 rupees. और एक साल का एक घंटे का सेवा कार्य होगा उसकी कीमत 100 रुपया होगी। So now let us take the offering. और 1 hour is 100 rupees. आणि 1 तासाचा उपदेशाला फक्त 100 रुपये लागणार आहे। So now let's take the offering. और उन्होंने वो ऑफरिंग का सेवा कार्य शुरू किया। मग दान अर्पण घ्यायला सुरुवात केली। So now let's see what is your call, which type of sermon you would like to hear. तो हम ये जानना चाहते हैं कि आपकी इच्छा क्या है कि इसमें से 3 पद जो आपको ये चुनाव दिए उसमें से आप कौन सा पसंद करेंगे। आपल्याला आज कोणचा 1 तास किंवा अर्धा तासाचा उपदेश ऐकायचा आहे आपल्याला समजून घ्यायचं। 1 hour sermon? क्या आप 1 घंटे का सुनना चाहते हैं? 1 तासाचा। No, let's see how the Holy Spirit guides us. So let's turn our Bible to Luke 8:40 to 56. Luke 8:40 to 56. लूका रचित सुसमाचार 8 अध्याय This is the story of Luke 8, Jairus. 40 से 56 पद। लूका रचित सुसमाचार 8 अध्याय 40 से 56 पद की ओर हम देखेंगे। This is a story of Jairus' daughter. It has been given in Matthew 8:18, then Mark 5:21, but I will be sharing it from Luke 8:40 to 56. Can someone read? और इसके बारे में दूसरे पुस्तकों में भी लिखा गया है, तो आइए हम वचनों को पढ़ें। आणि नवीन काळात मत्तई आणि मार्कुसमध्ये पण हे दिलेलं आहे, पण आज भाऊ आपल्याला लूकामधून ही गोष्ट आपल्याला सांगत आहे। जब यीशु लौट रहा था तो लोग उससे आनंद के साथ मिले, क्योंकि वे सब उसकी बात जो 40 to 56. और देखो याईर नाम एक मनुष्य जो आराधनालय का सरदार था आया और यीशु के पांव पर गिर के उससे विनती करने लगा कि मेरे घर चल, क्योंकि उसके 12 वर्ष की इकलौती बेटी थी और वह मरने पर थी। जब वह जा रहा था तब लोग उस पर गिरे पड़ते थे और एक स्त्री ने जिसको 12 वर्ष से 9 महीने का रोग था और जो अपनी सारी जीविका वैद्यों के पीछे व्यय कर चुकी थी और तो भी किसी के हाथ से चंगी न हो सकी थी, पीछे से आकर उसके वस्त्र के आंचल को छुआ और तुरंत उसको लहू बहना थम गया। इस पर यीशु ने कहा, मुझे किसने छुआ? जब सब मुकरने लगे तो पतरस और उसके साथियों ने कहा, हे स्वामी, तुझे तो भीड़ देख दबा रही है और तुझ पर गिरी पड़ती है, परंतु यीशु ने कहा, किसी ने मुझे छुआ है, क्योंकि मैंने जान लिया है कि मुझसे सामर्थ्य निकली है। तब स्त्री ने देखा कि मैं छिप नहीं सकती, तब कांपती हुई आई और उसके पांव पर गिरकर सब लोगों के सामने बताया कि मैंने किस कारण से तुझे छुआ और क्यों कर तुरंत चंगी हो गई। उसने उससे कहा, बेटी, तेरे विश्वास ने तुझे चंगा किया।
कुशल से चली जा। वह यह कह ही रहा था कि किसी ने आराधनालय के सरदार के यहाँ से आकर कहा, तेरी बेटी मर चुकी, गुरु को दुख न दे। यीशु ने सुनकर उसे उत्तर दिया, मत डर, केवल विश्वास रखो, तो वह बच जाएगी। घर में आकर उसने पतरस और यूहन्ना और याकूब और लड़की के माता पिता को छोड़ और किसी को अपने साथ भीतर आने न दिया, और सब उसके लिए रो भी रहे थे। परंतु उसने कहा, रो मत, वह मरी नहीं परंतु सो रही। वे यह जानकर कि वह मर गई है उसकी हंसी करने लगे, परंतु उसने उसका हाथ पकड़ा और पुकार कर कहा, हे लड़की, तब उसके प्राण फिर आए और वह तुरंत उठी। फिर उसने आज्ञा दी कि उसे कुछ खाने को दिया जाए। उसके माता पिता चकित हुए, परंतु उसने उन्हें चिताया कि यह जो हुआ है किसी से न करना। Praise the Lord. प्रभु की स्तुति हो। This is the story of Jairus' daughter. याईर की बेटी जो थी, इसके संबंध में यहाँ पर ये जो सत्य कथा है। आणि ही यायरच्या मुलीची गोष्ट आहे। Now, if we start from the verse 40, you see 40वें अध्याय से ये शुरुआत होता है, जहाँ पर हम देखते हैं आणि जर का पहिलेच वचन आपण 40 वचनापासून the crowd was waiting for Jesus. वहाँ पर जो जमाव था वो यीशु मसीह के लिए रुका हुआ था। आणि जे लोक जमले, खूप सारी भीड़ होती ती येशूसाठी थांबली होती। The crowd was waiting to see Jesus coming, making signs and miracles, to see what he has to do, something new for them. वहाँ पर जो जमाव था रुका था कि यीशु मसीह आएंगे और कुछ आश्चर्य कर्म वहाँ पे करेंगे, जिसके लिए वो सारे रुके थे। आणि पूर्ण जो समूह तिथं जमा झाले लोकांची जी यात्रा लागलेली ती फक्त ह्याच गोष्टीसाठी थांबलेली की आता येशू येईल तिथं आणि कोणची अशी चमत्कार तो तिथं करणार आहे। And in the midst of this, here comes Jairus, who is a renowned person of the synagogue, a local synagogue. He was a leader over there. और यहाँ पर हम देखते हैं कि याईर जो उस समय उस आराधनालय का एक सरदार था, वो वहाँ पर है। आणि त्याच ठिकाणी त्या यात्रेमध्ये एक नामांकित असलेला माणूस तिथं तो येशूला भेटायला येतो। Jairus had name, fame, everything he had. उसको अपना नाम और शोहरत जो था वो सारा कुछ प्राप्त था। आणि त्या व्यक्तीला सर्व वैभव आणि त्याची कीर्ती महान होती। And this guy, a leader of synagogue, a reputed person, a name, fame person, comes and humbles himself in front of Jesus. और ये सारा शोहरत नाम प्राप्त होने वाला व्यक्ति जो है वो अपने आप को विनम्र करता है यीशु मसीह के सामने आकर। आणि असा नामांकित व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती जो आहे, जो एका सिनेगॉगचा मोठा महान पुढारी असतो, तो येऊन प्रभू येशू समोर नम्र होतो। Why? A situation. क्यों? क्योंकि परिस्थिति यहाँ पर ऐसी है। तो का नम्र होतो? कारण त्याच्या जीवनामध्ये एक परिस्थिती आली होती। Situation in our life is making you humble. अपने जीवन में जो परिस्थिति आती है, जिसके कारण हम वो परिस्थिति आपको हम्बल करती, विनम्र करती है। आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येते, ती परिस्थिती आपल्याला नम्र करते। Situation doesn't come to trouble you, to make a life miserable, but with only an intention to make you humble. परिस्थिति जो विपरीत आती है वो आपको तकलीफ देने के लिए नहीं, आपके जीवन में कोई भी आपको मुश्किल करने के लिए नहीं, लेकिन आपको हम्बल या विनम्र करने के लिए आती है। आणि आपल्या जीवनामध्ये कोणती पण परिस्थिती येते, त्या परिस्थितीचं एकच कारण असतं की आपल्याला नम्र बनवायचं, आपल्याला त्रास किंवा आपल्याला दुःख देण्यासाठी नाही। And here comes Jairus, a very reputed person, comes in front of Jesus, humbles himself because his only daughter, 12 years old, is on the deathbed. और यहाँ पर जो है याईर जो है वो एक आराधनालय का सरदार है। ये यीशु मसीह के पास इसलिए आता है कि उसकी इकलौती बेटी जो 12 साल की लगभग है वो तकलीफ में है।
अंत में जेव्हा जायरस येशूच्या चरणामध्ये पडतो तर ते एकच उद्देश होतो की तो व्याकुळ झालेल्या त्याची एकुलती मुलगी मृत्यूच्या बिछाण्यावर असते. Friends, when a situation comes in our life, जब हमारे जीवन में ऐसी परिस्थिति आती है आपल्या जीवनामध्ये अशी व्याकुळ परिस्थिती आल्यावर which is in this worldly realm, और वो इसमें होती है कि ये संसार संबंधी बातों में, इस परिस्थितियों में, आणि आपल्या जगतिक परिस्थितीमध्ये and we are troubled with this situation, with the problem which is troubling our flesh. और ये परिस्थिति में जो समस्याओं में हम घिरे हुए रहते हैं वो हमारे शरीर को जो है ताड़ना देती है. आणि जेव्हा आपल्या जीवनात अडचण किंवा कठीण परिस्थिती येते आणि त्या परिस्थिती द्वारा आपण छळलं जातो, आपल्याला दुःख होतं. The moment the situation comes into our life, again we start get connected to the worldly, heavenly realm. और जब ये परिस्थिति हमारे जीवन में आती है तो फिर से हम लोग जो है स्वर्गीय परिस्थिति की ओर जुड़ना शुरू आणि करते हैं. मग जेव्हा जगामध्ये आपण अशा परिस्थितीतून जाताना आपलं लक्ष स्वर्गाकडे जातं. Then we start our fasting, prayers, Bible reading, quiet time, everything starts over there then. और उसके पश्चात जो है हमारा शांत समय, पवित्र शास्त्र पढ़ना, प्रार्थना करना, ये सारा कुछ शुरू हो जाता है. So the आणि आपण जेव्हा परिस्थितीमध्ये असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण किती प्रभूचा धावा करतो, प्रभूच्या संगतीचा धावा करतो, लोकांचा धावा करतो, वचन वाटण्यासाठी आपण एकदम तत्पर होऊन जातो. So a situation in the worldly realm will get you connected to the heavenly realm. और ये संसार की जो परिस्थिति है इसको हम जो है स्वर्गीय जो परिस्थिति है उसकी ओर जोड़ना देखते हैं. आणि जेव्हा आपल्याला जगामध्ये अशा परिस्थितीतून जातं तर ती आपल्याला स्वर्गीय स्थानाजवळ आकर्षित करते. The trials and tribulations that are there in a worldly realm is for more than 80 years till our life, till our breath. और हमें जो है ये विपरीत परिस्थिति या जो कुछ समस्याएं हैं ये संसार की परिस्थिति में सिर्फ हमारे 80 साल के तक उम्र के लगभग तभी तक ये समस्या हमारे जीवन में आती है. आणि आपल्या जीवनामध्ये आपण जिवंत असूपर्यंत आपल्या जीवनाचा जो काळ असेल तर 80, 90, 100 किती काळ पण असेल आपला श्वास असूपर्यंत त्या जगाच्या परिस्थिती आपल्याला त्रास देत असतात. But when we get connected to the heavenly realm, when we get connected to the God, then this connection is from eternity to eternity. और जब हम परमेश्वर से स्वर्गीय परिस्थिति से जुड़ते हैं तो ये जो चीज है ये हमेशा से हमेशा तक लगी रहती है. पण जेव्हा आपल्या ह्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या देवासंगती जुटले जातो आणि त्याच्यासंगती एक होतं तर देवाचे जे आपल्यासाठीची योजना आहे ती युगानुयुग असते. And this connection lasts only still when we are in trial and when we are going through a trial situation. और ये परिस्थिति तब तक रहती है जब हम इस समस्याओं से घिरे हुए रहते हैं, उसके पास से जाते रहते हैं. पण अशा परिस्थितीत देवासंगती जुळून राहणं आपण तेवढ्यापर्यंतच करतो जोपर्यंत आपल्या ह्या जगिक परिस्थितीचं आपल्याला एक उत्तर मिळत नाही. Once our problems have been solved, once we get a solution, once our trials have been removed, immediately we are away from that worldly, heavenly realm. और जैसे हमारी समस्याओं का समाधान आता है, समस्या सुलझ जाती है, हम उन चीजों से दूर हो जाते हैं, हट जाते हैं. आणि जशी प्रभू आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो मग आपण प्रभूच्या म्हणणं सोडून आपण वापस आपल्या जगतिक गोष्टीमध्ये जातो. So from God's perspective, what would be an ideal situation in our life when it would be a troubled life, when we are always connected to Him? और परमेश्वर की ओर से अगर नजरिए से देखें तो कौन सी वो सही परिस्थिति होगी कि हम उसकी ओर मुड़ेंगे. आणि म्हणून देवापासून जुळून राहण्यासाठी कोणतंच एक व्यवस्थित जीवन असणार आहे. ज्या जीवनामध्ये त्रास आणि क्लेश आहे तरच आपण त्याच्यासाठी जुळलेले राहणार आहोत. But our prayers, what are our prayers? Get me out of this sickness, get me out of this problem, get me out of this trial, get me out of this financial crisis, get me out of this relationship problem. और हमारी प्रार्थना यही रहेगी कि हमको अलग अलग समस्याओं से, तकलीफों से, परिस्थिति से हमें बाहर निकालने के लिए ऐसी हमारी प्रार्थना होगी. पण आपली एकच प्रार्थना आहे प्रभू मला या आर्थिक
परिस्थितीतून बाहेर काढ, मला आरोग्य दे, मला आजारी पण नको, माझ्या कुटुंबामध्ये शांती येऊ दे, आमच्या ज्या पण अडचणी आहेत त्याच्यापासून आम्हाला तू सुटका दे. अशाच प्रार्थना आपण प्रभू समोर करत असतो. And God sitting up in the heaven is saying, "You fool, you're just because of this situation, you're with me only." और परमेश्वर जो है वो ऊपर से देखता है, वो कहता है कि ये मुक्ता भरी आपकी बातें हैं कि ये परिस्थिति के कारण आप मुझसे जुड़े हो. आणि मग प्रभू वरून म्हणतो की बाबा अरे तू हे तुझ्या जीवनात प्रॉब्लेम्स आहेत म्हणूनच तू मला हाक मारतो आणि मी तुझ्या संगतीच आहे. The very next moment I solved your problem, you're away from me and you're into Satan's clutches. और जैसे आपकी समस्याओं का परमेश्वर मनुष्य से कहता है कि जैसे आपकी समस्या का समाधान आया सुलझाए तो आप तुरंत जो है शैतान से जुड़ गए हो. आणि प्रभू म्हणतो अरे बाबा मी जेव्हा तुझं सगळे प्रश्न सोडवतो लगेच तू माझं सानिध्य सोडून आपल्या सैतान भावासाठी बसतो. So praise God when your situation is adverse. और परमेश्वर की स्तुति हो और स्तुति करो कि जब आपकी परिस्थिति विपरीत हो. आणि आपल्याला प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे जेव्हा आपली परिस्थिती कठीण असते, आपल्या इच्छेविरुद्ध हो. But God is in control of everything, every situation. और परमेश्वर जो है सारी परिस्थितियों को थामे रखा है और वो सारी परिस्थितियां उसके अधिकार में है. आणि आपल्या जीवनात येणाऱ्या हर एक परिस्थितीला प्रभूचं नियंत्रण असतं आणि त्याचं लक्ष असतं. Now coming back to this situation, Jairus is in a situation and he comes, humbles himself to Jesus, and what does Jesus say in the verse 42? और इस परिस्थितियों को हम फिर से एक बार देखते हैं कि जायरस जो है याइर जो है वो फिर से इस ओर आता है. ये 42वें वचन में इसके संदर्भ में क्या कहा है, कोई पढ़िए. आणि मग आपण बघतो की गोष्टीमध्ये याही आपलं स्वतःला नम्र करून प्रभूच्या चरणामध्ये येत आहे. क्योंकि उसकी 12 वर्ष की इकलौती बेटी थी और वह मरने पर थी. जब वह जा रहा था तब लोग उस पर गिरे पड़ते थे. मराठी. कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोक समुदाय त्याच्या भोवती गर्दी करीत होता. English it's much more clear as the second part of the verse 42, as Jesus went with him, he was surrounded by crowd. So over here when Jairus requests him to come and heal his daughter, Jesus agrees to it. इस 42 वचन में इंग्लिश में जो है वो थोड़ा साफ है कि यहाँ पर जो लिखा गया है कि वो जब वह जा रहा था तब लोग उस पर गिरे पड़े थे करके लिखा है इंग्लिश में. आणि इंग्लिशमध्ये त्याचं स्पष्टीकरण चांगलं आहे की जेव्हा याही येशूला विनंती करतो की हे माझी मुलगी आजारी आहे तर प्रभू म्हणतो हा मी तुझ्या संगती येत आहे आणि प्रभू त्या ठिकाणून लिखाला त्या असं दिलेला आहे. Praise God. There is a situation, Jairus is going through a situation and now he finds a solution. परमेश्वर की स्तुति हो कि याइर जो है एक परिस्थिति में से जब विकट परिस्थिति में जा रहा था, लेकिन अब जो है उस परिस्थिति का समस्या का समाधान निकल चुका है. आणि इथं याही एका कठीण परिस्थितीतून जात होता पण त्या परिस्थितीसाठी एक त्यांना उत्तर मिळालेला आहे. Praise God. In our situation, if we find a very smallest thing, we get very relaxed. Oh, there is a sigh of direction. परमेश्वर की स्तुति हो कि जब हमारे जीवन में हम छोटी सी कोई चीज सुलझती है तो हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं कि समाधान निकल चुका है. आणि जेव्हा पण आपल्या जीवनामध्ये परिस्थिती असते आणि छोटंसं पण अशीच किरण आपल्याला दिसतं तर आपलं मन शांत होतं आणि आपण प्रभूला धन्यवाद देतो. We become very relaxed because we are so engrossed in that particular situation that we can't understand anything, only the solution, and the smallest ray of light heals us like anything. और छोटी सी चीज जो है आपको जैसे समाधान मिलता है आप उसको अपने आप को आरामदायक पाते हैं. छोटी सी भी चीज हो लेकिन आपको उसमें आराम मिलता है. आणि ज्या परिस्थितीमध्ये आपण पेरलो आहोत आणि त्या ह्याच्यामध्ये जर छोटंसं किरण दिसलं असेल तर आपल्याला इतकं समाधान आणि आपण संतुष्ट स्वतःला असं महसूस करतो वाटतं. Now in this situation, now Jesus is about to go with him. They are just about to start their journey towards his daughter.
अब इस परिस्थिति में जो यीशु मसीह जो है उस ओर जाने के लिए निकला था जहां उसकी बेटी थी। आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आता येशूची यात्रा याईच्या कडाकडे होते, जिथे त्याची मुलगी त्या मृत्यूच्या बिछाण्यावर असते. And in that situation, there is an interruption. और इस परिस्थिति में वहां पर एक समस्या आती है। आणि अशाच मार्गावर जात असताना त्या परिस्थितीमध्ये एक अडखळण येतं. Verse 43 to 48, there is an interruption. और 43 से 48 वचन जो है इसमें इस मार्ग में एक अड़चन या समस्या आती है। आणि आपण जर आताच वाचलं 43 ते 48 वचनामध्ये आपण बघितलेले की जेव्हा येशू जात असतो तेव्हा काय ते अडखळण येतं. Oh Jesus, I knew there will be some problem in this. I knew this is not going to happen. I knew that this solution is not going to work. God, what is this? What is this solution? I am in midst of this problem and a small ray and there is a problem now. याईर जो शायद ये कहता होगा कि परमेश्वर मेरी समस्या का समाधान निकल चुका ऐसा लगा मुझे, लेकिन ये बीच में समस्या आ गई, अड़चन आ गई, ये वो कहता होगा। आणि मग जेव्हा येशू येतच असतो आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेवढ्यात याच्या मनामध्ये किती प्रश्न आले असतील की प्रभू मला माहितीच होतं की आता काहीतरी अडथळण येणार आहे, हे गोष्टी होणारे आता कदाचित वेळ लागू शकतो, अनेक असे प्रश्न त्याच्या मनामध्ये आले असतील. We have, in a situation also, we have calculated time. When the solution is given, we have a calculations done. Oh, within this 2-3 days, this should be happened. Then I will do this. So we have all our calculations ready. And in that calculation, if there is a time lapse, there is a situation, or there is some interruption, finish. Everything is on a toss. और जब भी हमें समाधान मिलता है किसी समस्या का, उसको जैसे होता है हमारा सारा कुछ उसके लिए गणित जो है तैयार हो जाता है कि किस तरह ये परिस्थिति सुलझेगी और जो भी कुछ है वो सारा पूरा हो जाएगा. आणि जेव्हा आपण एका परिस्थितीमध्ये जातो आणि त्या परिस्थितीचा आपण जर का अभ्यास करतो, आता आपली परिस्थिती आहे, जर का ह्या गोष्टीने ह्या वेळेमध्ये ह्या टाइमापर्यंत ही आपली समस्या समाप्त व्हायला पाहिजे असं आपण एक विधान काढतो. Then we and now the situation is like there is an interruption, there is a time lapse, there is nothing going forward, everything is standstill, and there's something chaos going on in my situation, and immediately we have plan B coming into existence. और जब ऐसी समस्या आती है कि कोई अड़चन आती है, कोई ये रुकावट आती है, तो फिर जो है हम उसके बाद एक और प्लान हमारे दिमाग में आता है, उसे हम प्लान बी कह सकते हैं. आणि जेव्हा आपल्या परिस्थितीमध्ये आपण एक योजना करतो की ह्या योजनेपासून असं त्या वेळेपर्यंत संपायला पाहिजे आणि त्याच टायमाला अशी काहीतरी गोष्ट होऊन जाते की ती आपल्या योजनेच्या विपरीत परिस्थिती होऊन जाते, तर लगेच आपल्या डोक्यामध्ये दुसरी योजना आपण तयार करतो. We immediately start saying this prophecy was wrong. I knew that prophecy was wrong. All my prayers, the God is not listening to my prayers. I need to have plans like usually we have in corporates. We have plan A, B and C. और तुरंत जैसे वो कुछ समस्या का मुश्किल आती है तो हम कहना शुरू करते हैं कि ये समस्या का कुछ हल नहीं निकलेगा, मुझे पता था. और तुरंत जो है कॉर्पोरेट में आमतौर पे हम देखते हैं कि उस समाधान उसके बाद में हम जो है आगे के लिए प्लान ए या तो फिर प्लान बी या तो फिर प्लान बी ऐसी अलग अलग प्लानिंग शुरू करते हैं. आणि मग जेव्हा आपली पहिली योजनामध्ये अडथळा येतात, आपण कुरकुर करतो, म्हणतो की मला माहितीच होती या गोष्टी असं होणार नाही, या सगळ्या गोष्टी मला आधीच माहिती होत्या, आता दुसरी योजना करते. आणि आपल्या जटिल कार्यालयामध्ये पण आपण बघतो, ज्या ठिकाणी आपण काम करतो नेहमी तिथे 1, 2, 3 अशा योजना तयार केल्या जातात. Friends, in corporate life there are plan A, plan B and plan C. But with God there is only one plan, and that is the plan. और कॉर्पोरेट लाइफ में जो अगर हम देखते हैं तो प्लान ए, प्लान बी ऐसे अनेक प्लान होंगे, लेकिन परमेश्वर के राज्य में जो है एक ही प्लान है जो जाना जाता है, वो प्लान. आणि जटिल कार्यालयामध्ये आम्ही जे कॉर्पोरेटमध्ये काम करतो त्याच्यामध्ये भरपूर अशा ऑल्टरनेटिव्ह, हे नाही तर ते नाही तर हे, अशा योजना नेहमीच तयार असतात. पण जे प्रभू येशू ख्रिस्तात ती योजना आहे, आपला प्रभू जो न बदलणारा परमेश्वर आहे, त्याची योजना म्हणजे त्याची एकच योजना असते.
Now, see, in this situation, when Jesus said, "Let's go," and this lady with 12 years trouble, she comes in the middle, and the complete scene starts over there. और जब यीशु मसीह वहां जाने के लिए निकलते हैं तो ये स्त्री जिसको 12 साल से रक्तस्राव का समस्या थी, बीमारी थी, वो वहां पर आती है और सारी परिस्थिति ही बदली हो जाती है. आणि जेव्हा आपण बघतो की जेव्हा येशू यायच्या घरी निघाला होता त्यावेळेच्या 12 वर्षाची पीडित असलेली रक्तस्रावी महिला त्या ठिकाणी येते. And in this situation, almost 20 to 30 minutes must have gone. And this Jairus is just stunned and just waiting to see what's going on. Half an hour, he's just numb and he's clueless what's going to happen next. हो सकता है इस समस्या में 15 से 20 मिनट का समय गया होगा. याईर जो है आश्चर्य करता होगा कि ये ऐसी परिस्थिति कहाँ से है, ये सब क्या हो गया. आणि त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये जो याईर येशूच्या चरणामध्ये आलेल्या तेवढ्याच वेळात ती रक्तस्रावी स्त्री येते. त्या ठिकाणी झालेले एक दोन गोष्टी पाहून पण याईरच्या मनात असेल की बाबा ही बाई इथं आलेली आता अजून किती वेळ जाणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींनी त्याचं मन एकदम दुविधा स्थितीमध्ये होत झालं असेल. What is your situation when there is nothing going on in your situation? When there is a waiting period going on in your life? आपके जीवन में ऐसी परिस्थिति में क्या होता होगा जब कोई भी चीज सही नहीं हो रही और आपको सिर्फ रुकना पड़ रहा है. आणि मग आपण ज्या परिस्थितीमध्ये केव्हा केव्हा असतो त्या परिस्थितीमध्ये आपण प्रार्थना करतो, सर्व गोष्टी करतो, पण आपल्याला लवकर उत्तर मिळत नाही. आणि ती परिस्थिती आपल्याला आपला वेळ असं म्हणजे तेव्हा एक थांबण्याची वेळ असते की आपल्याला प्रभूच्या चरणामध्ये थांबावं लागतं. अशा वेळेस आपल्या मनामध्ये कोणत्या गोष्टी होत असतात, कोणते विचार येत असतात. We have prophecies over our situation. We have God's word in our solution. But the time of waiting is a very troublesome, and that is the catch of Satan. और अक्सर जो है इस परिस्थिति में जो है कुछ भी चीज होती है उसके लिए सही समय होता है और उसके लिए रुकना पड़ता है. और यहीं पर जो है सही बात जो है जो समझने की है. आणि मग जेव्हा आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येते, आपल्याला समजत नाही काय करायचं, आणि त्या वेळेमध्ये आपल्याला म्हणजे आपल्यावर भविष्यवाणी असतील, आपल्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या असतील, आपल्याला अभिवचन दिलं गेलं असेल, पण ते जेव्हा आपल्याला त्यांच्या वेळेमध्ये आपल्या वेळेमध्ये ते न होताना दिसताना आपल्या मनाची कशी परिस्थिती होते. What must have Jairus been going half an hour? One side he doesn't know what his daughter is in a situation because when he left she was on a deathbed, and now it's like half an hour gone. Jesus is just involved with that lady. Crowd is involved with that lady, and he's helpless. What to do in this quiet time? What is our situation, children of God? यहाँ पर याईर की परिस्थिति है, क्या है वो आप सोच सकते हैं, समझ सकते हैं. इसमें काफी समय जा चुका है. उसकी बेटी जो है मृत्युशैया पर है और ये इस स्त्री की समस्या इन सारों समस्याओं के बीच में से आई है और खड़ी हो गई है. आणि आपण बघतो की याईर फारच गंभीर परिस्थिती, व्याकुळ परिस्थितीमध्ये येशूकडे आला होता. कारण त्याची मुलगी मृत्यूच्या विचारात होती, वेळ कमी होता, आणि त्या वेळ कमी असताना आता बघतो की इथं सुद्धा प्रभूला त्याच्या घरी यायला वेळ लागत आहे. कारण तिथं अजून एक व्यक्ती तिच्या समस्याने आलेली आहे. And now, going forward, verse 49, what it says? और आगे चल के हम देखते हैं कि ये जो 49 जो पद है इसमें कहा गया है, वह यह कह ही रहा था कि आराधनालय के सरदार के पास किसी ने आकर कहा कि तेरी बेटी मर गई है, गुरु को दुख ना दे. Praise the Lord. प्रभु की स्तुति हो. Situation is going from bad to worse. परिस्थिति जो है बुराई से बदतर होती जा रही है. आणि आता 49व्या वचनामध्ये काय वाचलेलं आहे की त्याची मुलगी मेलेली आहे, म्हणजे आता परिस्थिती गंभीर मधून अजून जास्ती गंभीर झालेली आहे. There was a solution. Jesus was about to go, but there is an interruption, and now
the situation is totally dead in my life. और यहाँ पर जो है यीशु मसीह जाने वाले थे, समस्या का सुलझाव समाधान निकला था, लेकिन अब ये मुश्किल आने के कारण जो है वो सोचता होगा कि मेरी समस्या नहीं छूटेगी और बहुत मुश्किल हो गया. आणि आता अशी आपण बघतो की परिस्थिती तर गंभीर होती, पण आता परिस्थिती जी होती त्या परिस्थितीमध्ये काय आता अर्थ उरलेला नाही, कारण ती काय झालेली आहे, मुलगी स्मरण पावलेली आहे. तर आता त्या व्यक्तीचा विचार काय असणार आहे की आता तिथे जाऊन काय फायदा आहे किंवा नाही. Now see, Cyrus is, witnessing the complete scene of 12 years lady. He's silent and he's just observing everything. और ये जो यहाँ घटना है, इसका जायरस जो है एक अच्छा गवाह है, वो वहाँ पर देख रहा है और सारी चीजों का अवलोकन कर रहा है. आणि त्या समूहामध्ये जिथे जायरस असतो, जिथे येशू असतो, तिथे या रक्तस्रावी स्त्री चालते होणारं सर्व कार्य तो आपल्या डोळ्याने बघत असतो. And when he hears the situation, like verse 49 to 50, one voice is saying that your daughter is dead. But what is Jesus saying? Verse 50. हे ऐकून येशू त्याला म्हणाला, भिऊ नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. There are two voices over here, children of God. One is saying the situation is dead. The second voice is saying, don't worry, I am there. यहाँ पर जो हम देखते हैं दो आवाजें हैं, 49 और 50 पद की ओर देखेंगे तो उसमें दो आवाजें हैं. एक कहती है कि तेरी बेटी मर गई है, लेकिन 50वें पद में हम देखते हैं तो यीशु ने यह सुनकर उसे उत्तर दिया, मत डर, केवल विश्वास रख, तो वह बच जाएगी, यानी बेटी जीवित है. आमेन, आमेन, आमेन. आणि त्या परिस्थितीमध्ये तिथं दोन वाण्या येतात, समोर वाचलेल्या आहेत. एक वाणी सांगते की तुझी मुलगी मेलेली आहे, तर दुसरी वाणी येशूची काय येते, भिऊ नको, भिऊ नको, मी तुझ्यासाठी. Everyone must have gone through this situation. One Amen. voice. Yeah. हमें से हर एक व्यक्ति ऐसी परिस्थिति से जा चुका होगा. आणि आपल्यामध्ये इथे बसल्या प्रत्येकाने अशा परिस्थितीमधून आपण गेलेलो आहोत. Everyone must have gone in this situation. One voice is saying, you are not going to be healed. The other voice is saying, you are going to be healed. The one voice is saying, your relation will not be restored. The other voice is saying, your relation will be restored. The other voice is saying, you will not get a job. The other voice is saying, you will get the job. The other voice is saying, you lose your court case. The other voice is saying, you will win the court case. One voice is saying, you have messed your life. The other voice is saying, no, there is a restoration like that prodigal son in your life. Which voice are you hearing today in your life? आपकी परिस्थिति में, आपके जीवन में ऐसी बहुत सारी परिस्थितियां होंगी कि यहाँ कई रिश्ते आपके हैं. एक कहता होगा रिश्ता टूट जाएगा, दूसरा कहता होगा रिश्ता जुड़ा रहेगा. एक दो आवाज कहती होगी कि आपका कोर्ट केस हार जाएगा, दूसरी आवाज कहती होगी कोर्ट केस जीत जाएगा. ऐसी बहुत सारी विपरीत परिस्थिति आपके जीवन में होगी. आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या अशा परिस्थितीमध्ये अडकलो जातो, तेव्हा आपल्याला नेहमी दोन प्रकारच्या वाण्या ऐकू येतात. एक वाणी जेव्हा जर आजारी असतो, नाही तू आजारातून येणारच नाही बाहेर, पण प्रभूची वाणी येते की तू नको, मी तुझं आरोग्य देणार आहे. जेव्हा कोर्टामध्ये केस लढत असतं, की एक वाणी सांगते की हे कोर्ट केस तुझ्या बाजूने उत्तर देणार नाही, तर प्रभूची वाणी सांगते की मी तुझा उत्तर देणार आहे. केव्हा केव्हा आपल्या कुटुंबातल्या समस्या असू द्या, आपल्या जीवनात घराच्या लेकरांच्या समस्या असू द्या, नवरा बायकोच्या कोणत्याही समस्यामध्ये एक वाणी अशी नकारात्मक येते की ह्याच्यातून तुम्ही बाहेर नाहीच पडणार, पण प्रभूची ती आश्वासन देणारी वाणी काय असते की भिऊ नका, मी तुझ्यासाठी आहे. Which voice is close to you? और इसमें से आप कौन सी वाणी जो है आपके निकट है? Let's. आणि ह्या दोन्ही वाण्यांमध्ये कोणची वाणी तुमच्या अगदी जवळ आहे? The voice which is true, your daughter is dead, is very close to us because it's a fact. और वो आवाज, वो वाणी जो है, जो सच है कि आपकी बेटी जीवित है, ये सच्चाई है. आणि आपल्यासाठी मग कोणती वाणी एकदम जवळचे खरी मानणारी असते, तर आता जी वाणी जायरसने ऐकलेली आहे की तुझी मुलगी
जवळ आहे. Why? It's a true one. क्योंकि वो सच है. आणि ही वाणी काय खोटी वाणी नव्हती, ही तर खरंच परिस्थितीची वाणी होती. Friends, we also trust the wrong voice that is your situation not going to change because it's a fact. I am sick. My financial condition is not good. My relation is not good. That is a fact. We are going through the fact. And we hear that voice only, but we are away from this voice of faith. और हम जो है हमारे जीवन में कई बार हम बीमार होते हैं, परिस्थिति विकट होती है, तो हम जैसी सच्चाई है उसकी ओर ध्यान देते हैं, लेकिन जो पवित्र आत्मा के अनुसार जो वाणी है उसकी ओर हम ध्यान नहीं देते. आता एकूण लक्ष देऊ की खरंच जेव्हा आपली वस्तुस्थितीमध्ये आपल्याला अडचण आहे, आपण आजारी आहोत, आपलं घर तुटलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या वस्तुस्थितीमध्ये जर का आपल्याला समजतं, आपल्याला ती वाणी ऐकली की ह्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर नाही येणार, ही वाणी आपल्याला एकदम जवळची असलेली ती खरी परिस्थिती आहे, पण आपण ती विश्वासाची वाणीकडे कान देतो का हे महत्त्वाचं. Why the faith voice is not close to us? Because we are not close to the God or the Holy Spirit who is speaking with us, who is giving us the assurance that I am there in your life. But just because we are not close to that voice, it is very far away from us. और वो शब्द जो है उसकी निकट हम नहीं रहते हैं, क्योंकि हम जो है पवित्र आत्मा प्रभु जो है वो वाणी हमें बता रहा है, लेकिन हम उसके निकट नहीं है, इसलिए हम उसको समझ नहीं पाते हैं. आणि आपण त्या परिस्थितीमध्ये इतकं वाहून गेलेलं असतो आणि त्याच वेळेस विश्वासाची वाणी आपण ऐकू शकत नाही, कारण आपलं जे प्रभूसंगती नातं असतं, पवित्र आत्म्यामध्ये आपण चालत नसतो, आपण वचनामध्ये नसतो, प्रभूच्या सानिध्यामध्ये नसतो, तर ती विश्वासाची वाणी ऐकण्यासाठी आपण कमी पडतो. And that is the trap of Satan. He gets us away from that destination or the road that we have taken towards our destination. और वही जगह है जहाँ शैतान जो है हमें अटका देता है, और हम जो है जो योग्य जगह पर निकले हैं वहां पर हम पहुंच नहीं पाते हैं. आणि तेच करतो सैतान, की आपल्याला परिस्थितीमध्ये इतकं गुरफडून ठेवतो की आपण जे वाणी ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही, पण जी दिशा आणि प्रभू आपल्याला न्यायला पाहिजे ती दिशा सोडून आपण वेगळ्या दिशेला जातो. There was a problem, there was a solution. Solution was on the way, we were on the way, but just because a small interruption, we just got diverted and immediately we take that plan B and we never reach the destination. और हम जो है जिस ओर जाने वाले थे वो समस्या हमें पता थी, वो नहीं हो पाई, इसलिए हमने दूसरा रास्ता तुरंत चुन लिया. आणि सर्व सुरळीत चाललेलं की आपल्या परिस्थितीमध्ये प्रभू आहे, प्रभू आपण प्रभूवर वाट बघत होतो, सगळं व्यवस्थित दिशेने जात होते, पण एक छोटीशी गोष्ट त्या परिस्थितीमध्ये येते, आपला विश्वास कमी पडतो आणि आपण वेगळ्या दिशेची आपण एक वाट बघतो. तर ज्या दिशेला प्रभू आपल्याला न्यायची त्याची योजना असते ते तिथंच थांबून आपण केव्हाच परिपूर्ण योजनेकडे जात नाही. Now in this situation, what should have Jairus do? Forget Jesus, my daughter is dead, let's start the ending rituals, let's start it. और इस परिस्थिति में याईर क्या करता था कि अब यीशु मसीह वहां नहीं आ पाएंगे, मेरी बेटी मर चुकी है, तो उसके आखिरी कार्य जो है वो हम करना आरंभ करें. मग आता जेव्हा जायरसने ऐकलं की आपल्या मुलीचा मृत्यू झालेला आहे, मग त्यावेळेस तो काय करायला पाहिजे होतं की चला आता तर येशू येऊन पण काय फायदा नाही, कारण मुलगी मेलेली आहे, आता तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आपण तयारी सुरू केली पाहिजे. Friends, in our situation also, when we can't find the solution, there is an interrupter, then what we do is we start compromising, we start living with the sickness, we start living with a broken relationship, we start living in poverty, and we say this is what God is giving me or this is what God has intentions for me. और जब परिस्थिति हमारे जीवन में व्यत्यय आता है कोई समस्या में, तो हम जो है वो चीजें जो है उसका अनुसरण बंद कर देते हैं, सही चीजों का अनुसरण, परमेश्वर के अनुसार चलने का अनुसरण जो है वो बंद करते हैं, कि परमेश्वर, हम सोचते हैं कि परमेश्वर जो है हमारे पक्ष में नहीं है. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येते आणि जेव्हा असं काहीतरी अडथळा येतो, मग आपण काय करतो,
आपण तडजोड करायला सुरुवात करतो. जाऊ दे बाबा, मी आजारातच मरते, जाऊ दे माझ्या कुटुंबाची परिस्थिती अशी आहे, मी त्याच्यातच राहते, म्हणून आपलं जीवन एक तडजोडीचं जीवन आपण स्वीकार करतो. And that's why there is no victory in our life. There is no victory because God says, I have made you head, not the tail. But just because of a plan A, B and C, we are getting away from God's destination. और इसीलिए जो है हमारे जीवन में जो है जो विजय नहीं है और विजय नहीं है इस कारण जो है फिर हम समझौता करके हमारे प्लान ए, प्लान बी, प्लान सी ऐसे अलग अलग रास्तों की ओर मुड़ जाते हैं. आणि जेव्हा प्रभूची जी एक परिपूर्ण योजनेपासून आपण दूर होतो, कारण आपण पहिलेच आपल्या जीवनामध्ये एक 3-4 योजना करून ठेवतो की त्याला पहिली सफळ नाही झाली तर आम्ही दुसरी योजनाकडे जाऊ आणि दुसरी सफळ नाही झाली तर आम्ही तिसरी योजनाकडे जाऊ, असे आपले सर्व कार्यक्रम आखलेले असतात. Now see, in this situation now they have reached the house. Even then Jairus says, Jesus, you come to my house, and they reach the house, and the situation is verse 52 and 53. Let's read it. त्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते. पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आली. तरी ती मेली आहे हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. Praise the Lord. प्रभु की स्तुति हो. Now see the situation. They have reached, Jesus and Jairus and his disciples have reached his home. And what is the situation? The crowd is crying. The crowd is mourning. और यहाँ पर जो है यीशु मसीह यहाँ पर पहुंचे हैं और परिस्थिति क्या देखते हैं कि वहां पर जो है सब लोग जो है उसके लिए रो पीट रहे थे. जरी विपरीत बातमी आली तरी प्रभू आणि जायरसच्या घरी पोहोचतात. तिथं मोठा समूह आहे, ते सर्व लोक शोकात आहे, दुःख करत आहेत, अशी तिथं परिस्थिती आहे. And when they see Jesus, in verse 53, what does the crowd do? और 53 वचन जो है उसमें उस जमाओं ने क्या किया है? They laughed, they mocked at Jesus. और उन्होंने वहां पर हंसा और यीशु की ठट्ठा की. आणि तिथे आपण बघतो तर तिथं येशूची मस्करी केली जाते त्या ठिकाणी. If you see in verse 40, the crowd was waiting for him to come and show miracles and all. और 40वें पद में अगर देखते हैं तो वहां पर जमाव जो था वो यीशु मसीह के आकर के आश्चर्य करने के लिए देखने के लिए रुका हुआ था. आणि आपण बघतो वचनामध्ये लूक 40व्या वचनामध्ये काय लिहिले की मोठा समूह तिथे कशासाठी थांबलेला की ते येशू चमत्कार करतात ते बघण्यासाठी ते गोळा झालेले. And in verse 53, what are they doing now? They are laughing. और ये 53 वचन में क्या है कि वो हंस रहे हैं. आणि जो जमाव तिथं येशूची चमत्कार करण्यासाठी उभा होता तेच 53व्या वचनामध्ये काय बघतो की ती परिस्थिती बघून ते येशूची थट्टा मस्करी आणि चेष्टा करतो. Praise the Lord, children of God. Crowd is going to blame you. Crowd is meant to blame you. Crowd is meant to abuse you. Crowd mentality is to get you away from God. और यहाँ पर जो है परमेश्वर की स्तुति हो कि जो यहाँ पर जमाव है उसकी मानसिकता ये है कि वो आपको दुख देगा, आपको अलग गलत बातें बोलेगा और आपको दुख देगा. आणि आपण बघतो की जेव्हा या भीडमध्ये लोक जेव्हा परिस्थितीकडे बघतात आणि ती परिस्थितीचे विपर्यास बघतात तेव्हा ते काय करणार आहेत? आपली मस्करी करतील, आपल्या देवाच्या योजनेमधून बाहेर काढतील, आपल्यासाठी अनेक असे गोष्टी बोलतील ज्याच्याने परिस्थितीला आपल्याला नकारात्मक दिशा होणार आहे. Crowd mentality is not to give you solution. Crowd mentality is not to get you towards God, but the crowd mentality is to get you away from God. Crowd mentality is to get you more into bad situation. और यहाँ पर जो जमाव है उनकी मानसिकता जो है वो आपको इस समस्या से बाहर निकालने की नहीं है, परमेश्वर की ओर लेके जाने के लिए, लेकिन आपकी परिस्थिति बद से बदतर करने की उनकी मानसिकता है. आणि हे जे समूह असतो त्यांचे ते विचार धर्मी आहे, विचार आहे की नाही या व्यक्तीला प्रभूच्या सानिध्यातून किंवा प्रभूच्या योजनेतून कसं बाहेर काढणार, कसं त्याला त्रास होणार, याच गोष्टी ते भीड बघत असते.
but only few people will be behind you in your situation who will give you God's way to get you into your solutions. और इसमें कुछ गिने चुने लोग आपके पीछे होंगे जो परमेश्वर का मार्ग आपको दिखाएंगे और परमेश्वर के मार्ग में उसके अनुसार आपको चलने के लिए बताएंगे. म्हणजे इथं दिसतं त्या लोकांना गेलं तर गेलं तुमच्या परिस्थितीमध्ये राहा किंवा बाहेर राहा. तुमच्या परिस्थितीमध्ये हसणारे खूप लोक असतात, पण फक्त असे थोडेच देवाचे सेवक असतात जे तुम्हाला तुमची परिस्थिती दाखवतात, परिस्थितीमध्ये गंभीरता दाखवतात, त्याच्यामध्ये तुम्हाला तारणा देतात याच्यासाठी की तुम्ही त्या परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी. Whom are you going to listen? आप किसकी ओर ध्यान देंगे, किसकी बात सुनेंगे? मग आज तुम्ही त्या लोक जे तुमची थट्टा मस्करी आणि जे तुम्हाला योजनेतून भाग करणाऱ्या लोकांकडे तुम्ही लक्ष देणारे त्यांची वाणी ऐकणार आहे की जे देवाचे थोडे निवडलेले लोक आहेत जे तुम्हाला देवाचा मार्ग, देवाची तारणा, देवाचा शब्द सांगतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात. Are you ready to swim off stream or with the stream? और आप जो है बहाव की ओर बहने वाले या तीरने वाले हो या उसके खिलाफ, बहाव के खिलाफ तीरने वाले हो. मग आपण कोणत्या जमावामध्ये असणारे जे प्रवाहासंगती जाणारे आहेत का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाणारे आहेत? Because God's solution is always opposite to the worldly realm. और परमेश्वर का जो मार्ग है वो हमेशा इस संसार के विपरीत विरुद्ध होता है. आणि आपण बघतो की देवाची जी योजना असते ती जगाच्या योजनेच्या विपरीतच असते. God's plans are very difficult plans. His road is very narrow. और परमेश्वर का जो मार्ग होता है वो कठिन होता है, उसके मार्ग जो है वो सकरे होते हैं. आणि प्रभूचा जो मार्ग आहे तो अनंत मार्ग आहे, तो कठीण मार्ग आहे, तो सोपा मार्ग नाही आहे. The worldly realm solutions are very easy, broad ways and very simple solutions are there. इस संसार के मार्ग जो होते हैं, संसार परिस्थिति के मार्ग जो होते हैं बहुत आसान होते हैं. आणि जगाचे जे योजना असतात त्या फारच सुखदायी असतात, त्यांना एकदम सोप्या असतात, ते इझिली आपण आचरण करू शकतो. But it's our call. Which voice are we ready to hear? अब ये हमारा निर्णय है कि कौन सी आवाज को हम आदर देंगे और सुनेंगे. आणि आज आपल्यासाठी एक आपण ठराव करायचा आहे की कोणत्या वाणीकडे आपण लक्ष देणार आहोत. Now, if you see in this crowd mentality, verse 43 to 48, there was a mob, there was a crowd who was around Jesus, but how many were healed? यहाँ पर जो है 43 से 48 वचन अगर देखेंगे तो इस जमाव की मानसिकता जो है वो यहाँ पर इस तरह देखते हैं कि इनमें से कितने लोगों ने चंगाई पाई. आणि आपण बघतो की येशूच्या अवतीभोवती खूपच मोठा लोक असायची, गर्दी असायची. अनेक लोक प्रश्न चिन्ह घेऊन आले असतील, आजारी असतील, वेगवेगळ्या समस्यामध्ये आले असतील, पण त्या सगळ्या समूहामध्ये आपण किती लोकांना आरोग्य मिळालेलं बघत आहोत? Only one. सिर्फ एक व्यक्ति को वहाँ पर हम देखते हैं कि आरोग्य प्राप्त हुआ. तर तेवढ्या हजारोंच्या समूहामध्ये फक्त एकच व्यक्तीला काय मिळालेलं आहे? आरोग्य. It doesn't say that there were a handful of people. It was a crowd. It was a crowd. और वो वचन नहीं कहता है कि बहुत लोगों को चंगाई मिली, शिफा मिला. वहाँ पर बहुत सारे लोग थे, एक बड़ा जमाव था. आणि तिथं आपण बघतो की तिथं असं लिहिलेलं आहे की तिथं एक मोठा समूह होता. समूह मोठा होता आणि छोटी अशी झुंड नव्हती आणि त्या ठिकाणी फक्त एका व्यक्तीला आरोग्य मिळाले. Only one lady got healed out of this crowd. The same example that pastor was got, like handful of rice, he must have told you. Handful of rice, of which how many are going to, like a jar of rice, of which handful have been taken, and that many are going to be going in the heaven. यहाँ पर एक ही स्त्री को आरोग्य मिला. जैसे पास्टर ने मिसाल के तौर पे बताया था कि हम एक बड़े जार में अगर उसमें से राइस निकालते हैं तो जितना राइस हाथ में आता है उतने ही चावल जो है उतने ही लोग पूरे बोरे में से बचाए जाएंगे. आणि जसं या उदाहरण पण बघतो, जसं आपल्या पास्टरला एक प्रगतीकरण मिळालेलं आहे की समजा एका बाटली म्हणजे एक बाटली भरून तांदूळ असेल आणि त्या डब्यातून फक्त आपण एक मूठ बाहेर काढणार आहोत, तर तेवढ्याच लोकांना प्रभू निवडलेला आहे.
In which category are we? We are in the vessels category or we are in the hand in a palm category? हम इसमें से किस में है? क्या वो बर्तन में चावल थे उसमें है, या जो हाथ में मुट्ठी भर चावल उठाए उसमें? मग आज आपण कोणत्या अशा समूहामध्ये आहे की जागेवर आहोत जिथं थोडीशी जी त्या मुठ्ठीतून त्या डब्यातल्या तांदळाच्या डब्यातली एक मुठ्ठीची झाड काढली त्याच्यामध्ये आपण आहोत का ती भरमसाठ जे तांदूळ आहेत त्या तांदळामध्ये आहोत? Over here also in this situation, there was a crowd waiting outside that girl's house who was dead. और यहाँ पर इसके घर के बाहर की जो परिस्थिति है, यहाँ पर भी जो है एक जमाव रुका हुआ था. आणि आपण बघतो की ज्या ठिकाणी याईची मुलगी मेली होती त्यांच्या घराच्या बाहेर मोठा समूह होता. But how many experienced that miracle? Only Peter, John, James and father and mother. और यहाँ पर हम देखते हैं कि इसमें से कितने लोग थे कि जिन्होंने इस आश्चर्य कर्म को साक्ष्य दी, या कौन लोग थे जो जिन्होंने देखा. कि यहाँ पर हम अगर देखेंगे तो यहाँ पर सिर्फ 4 या 5 लोग जो थे, उन्हीं लोगों ने यहाँ पर ये याकूब, यूहन्ना और ये जो इनके घर के सदस्य थे, ये लोगों ने इस चीज को जो है साक्षी के रूप में देखा. आणि आपण बघतो जरी मोठी भीड झाली, खूप गर्दी झालेली आहे, मरण पावलेल्या परिस्थितीमध्ये खूप गर्दी आलेली आहे, पण चमत्कार पाहण्यासाठी त्या घरामध्ये त्या आतल्या खोलीमध्ये किती लोक होते? तर फक्त 5 लोक होते. ते आई वडील पेत्र, योहान आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी चमत्कार बघण्यासाठी होते. Children of God, you must be a part of the crowd. You must be with a lot of problems. You must be with all the problems of this world. But only few are going to have received that solution. आप में इस जमाव में आप भी उसमें से कुछ लोग होंगे, हो सकता है आप उनमें से होंगे, लेकिन आप में से कुछ ही लोग जो है उन्हें इस समस्या का समाधान मिलने वाला है. आणि आपण पण अशाच परिस्थितीमध्ये असू, आपण पण अशाच मोठ्या जमावामध्ये असू, तर आपल्या कोणत्या भागामध्ये आहोत? आपण ते फक्त बघणारे आहोत का आपल्याला आपण चमत्कार मिळालेले लोक असणार आहोत? याबद्दल विचार केला पाहिजे. Like those 10 virgins, all the 10 had the ability, capability, had the potential to go into that marriage, but only 5 made it at the end. और अब देखते हैं 10 कुमारियों का जो उदाहरण है, सत्य का जो लिखा मिसाल दी है, उसमें वो सारे को योग्यता थी कि वो 10 के 10 शादी में जाने की योग्यता उनके पास थी. आणि आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या 10 कुमारिका, सर्व 10 कुमारिकांनी चांगला नट्टापट्टा केला होता. आपले तेल सुद्धा भरले होते. सर्व